तुम्ही अशा परिस्थितीत वनटोनचा प्रयत्न नाही लाईट येऊ द्या व्यवस्थित. सर, महाराष्ट्राचा जो निकाल आलेला आहे कसं पाहता तुम्ही, विशेषतः मराठवाड्यात देखील काय काँग्रेसला यश? महाराष्ट्राचा आजचा निकाल हा धक्कादायक आहे. मला असं वाटतं आमच्यासाठीच नाही, म्हणजे महाविकास आघाडीसाठीच नाही तर महायुतीसाठी सुद्धा हा निकाल धक्कादायक आहे. कारण असे आकडे हे अभिप्रेत नव्हते. म्हणजे अनेक दावे प्रतिदावे होत होते, पण अगदी 225च्या घरात जागा महायुतीला मिळालेल्या आहेत. तर हे म्हणजे आकलनाच्या पलीकडचं आहे. त्याच्यात खोलात जावं लागेल, काय कारण आहेत याचा अभ्यास करावा लागेल. शंकास्पद वाटते ही सिस्टम. त्यावर मी टिप्पणी आज करणार नाही. शेवटी तशी टिप्पणी करणं माहिती घेतल्याशिवाय ते योग्य नाही आहे. पण याची चर्चा होईल पक्षाच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये. त्यानंतर मग आम्ही त्याच्यावर टिप्पणी करू. लातूर ग्रामीण 7,000 लातूर ग्रामीणच्या उमेदवारांचा 7,000 तुम्ही काय सांगा? याच्यामध्ये ही निवडणूक जी झाली ती सगळीकडेच अटीतटीची झाली आहे. म्हणजे महाराष्ट्रभर हे निकाल आपल्या पुढे आलेले आहेत. त्यामुळे अटीतटीच्या निवडणुकीमध्ये विजय नोंदवणं याला अधिक महत्त्व असतं. आणि लातूर ग्रामीणमध्ये काठावर ही निवडणूक आम्ही हारलो आहे. त्याच्या कारणामध्ये आम्ही जाऊ, कारणं काय ती शोधून काढू, काम करू त्याच्यावर. आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये हार जीत होत असते आणि त्यातनं काही उमेद होण्याची गरज नसते. आपण काम करत राहायचं. लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा इम्पॅक्ट दिसतो काय निवडणुकीवर? असं प्रथम दर्शनी तरी वाटतंय. मनोज जरांगे पाटील यांचा काही इम्पॅक्ट दिसतोय या निवडणुकीवर? मला असं वाटतं ते म्हणजे त्यांचं आंदोलन होतं ते, आणि त्या आंदोलनाला म्हणजे राजकारणामध्ये त्याचा इम्पॅक्ट होता नव्हता त्याच्यावर टिप्पणी मी करू इच्छित नाही. कारण ते एक आंदोलन आहे आणि ते आंदोलनाचे नेते आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी तर निवडणुकांना लढण्याची भूमिका घेतली होती, त्यामुळे ते निवडणुकीपासून दूर होते. त्यामुळं त्याच्यावर काही फार टिप्पणी मी करू इच्छित नाही. वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूनं होतं आणि निकाल आता जो आलेला आहे तो एकदम अपोजिट आलेला आहे. काय वाटतं? आश्चर्यकारक आहे. त्यामुळं आश्चर्याचा धक्का आहे. याच्यामध्ये आम्हाला तरी खोलात जावं लागेल राजकीय पक्षांना, आणि याची कारण मीमांसा करावी लागेल, आणि ते करता येईल. प्रथमदर्शनी 3 कारण काय वाटतात महाविकास आघाडीच्या पराभवाची? आकलनाच्या पलीकडचं आहे, त्यामुळे मी कारण काय आता सांगू तुम्हाला. थँक्यू.